वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल। आज आम्ही तुम्हाला नेणार आहोत महाराष्ट्राच्या जवळ साऊथमध्ये सर्वात जवळ हा हिल स्टेशन ते आहे कुर्ग। तर आम्ही पुण्यावरून कुर्गसाठी बंगलोरपर्यंत फ्लाइट केली आणि बंगलोरपासून लोकल कॅब बुक करून आम्ही हे 2 दिवसाचं कुर्ग आणि 1 दिवसाचं मैसूर असं 3 दिवसाचा प्लॅन केला होता। तर चला तर मग सकाळचा सुंदर असा साऊथ इंडियन नाश्त्यासोबत आपण सुरू करूया। तर आम्ही निघालो हे बंगलोरवरून। बंगलोरला आम्ही लोकल कॅब बुक केली, कशी केली ती आम्ही हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्कीच देईन। बंगलोर लोकल आम्ही ही कॅब बुक केल्यामुळे आम्हाला थोडंसं परवडलं होतं ते, आणि त्याचे रेट्स, त्याचे फोन नंबर्स मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्कीच त्याच्या खाली बघा। हे कॅब आमच्यासोबत हे 3 दिवस आमच्यासोबत राहणार होतं। 2 दिवस कुर्ग आणि त्यानंतर आम्ही 1 दिवस मैसूर करणार होतो। बंगलोरवरून सकाळी निघाल्यावर आम्ही कुर्गला पोहोचलो। आमची फॅमिली मोठी असल्यामुळे आम्ही एअरबीएनबी ह्या वेबसाईटवरून सगळे विलास बुक करायचं ठरवलं होतं। तर मामा मामी, आजी आजोबा, आई वडील ह्या सगळ्यांसोबत आम्ही कुर्ग हे प्लॅन केलं असल्यामुळं एअरबीएनबी विलास हे आपल्याला खूप अफोर्डेबल प्राइसेसमध्ये विलास भेटतात। तर सकाळी उठलो, डे 1 आमचा सुरू झाला ते ह्या सुंदर नैसर्गिक वातावरणात। हे हिल स्टेशन आहे, खूप सुंदर वाटलं। सकाळी आम्ही कॅबवाल्याला सांगितलं होतं की आम्ही सकाळी 6-7 वाजता तयार राहणार आणि आम्ही नाश्ता केल्या केल्या कुर्ग हे फिरायला निघालो होतो। पहिल्या दिवशी आम्ही कुर्गला काय काय पाहिलं हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। हा पूर्ण डे 1चा व्हिडिओ बनवलेला आहे। तर पहिला आमचा स्पॉट होता, आम्ही आमच्या हॉटेलपासून निघाल्यावर होतं हे ओंकारेश्वर टेम्पल। असं हे खूप सुंदर श्री ओंकारेश्वर टेम्पल आम्ही पहिले दर्शन घेतलं। साऊथचे सगळेच मंदिर आपल्याला हे पाहायसारखेच असतात आणि श्री ओंकारेश्वर टेम्पलने आम्ही हे सुरुवात केली होती। ओंकारेश्वर टेम्पल नंतर आम्हाला असं कळालं की आम्हाला आमची गाडी सोडून त्यांच्या जीपमध्ये मंडलपट्टी जीप सफारी करायची आहे। असं खूप अवघड एक जीप सफारी आहे ज्याच्यात तुम्हाला खूप छान वाटेल, एकदम
जीपमध्ये आपल्याला वेगळ्या रस्त्यावर ते नेतात, म्हणून आम्ही आमची कॅब सोडली आणि त्यांच्या जीपवर आम्ही सगळे निघालो होतो जीप सफारीमध्ये. हे असे त्यांचे खडतर रस्ते होते, म्हणून त्यांना फक्त जीप घेऊनच इथं यावं लागतं. तर ही होती मंडलपट्टी जीप सफारी, ज्यात तुम्हाला खूप सुंदर असे अनोख्या आपल्याला दृश्य भेटतात. हिल स्टेशन असल्यामुळं सगळीकडून तुम्हाला खूप सुंदर नैसर्गिक दृश्य बघण्यासाठी ह्या जीप सफारीनी तुम्हाला तिथे पोहोचवतात. असं तुम्ही पोहोचल्या पोहोचल्या पाहू शकता. आपण टॉप ऑफ द हिल आहोत, त्यामुळे स्वच्छ वारं आणि निसर्गरम्य दृश्य तुम्हाला बघायला नक्कीच भेटतील.
वापस पण आम्हाला ह्या जीपनेच भरपूर खडतर रस्त्याने आम्हाला त्यांनी खाली पोहोचवलं आमच्या कॅबपर्यंत. पुढचा पॉइंट आम्हाला पाहायचा होता तो आहे राजाज टोम्ब अँड राजाज सीट. हे पुराण्या काळातलं राजाचं एक मंदिर होतं आणि त्यांचं महल होतं आणि त्यांच्या जवळचा हा एक गार्डन होता. ते आम्ही थोडंसं आराम केला आणि मग पुढे निघालो. आणि फायनली संध्याकाळच्या आत आम्ही ह्याच्या पुढे निघणार होतो. ते आहे ॲबे फॉल्स, जे कुर्गमधलं खूप सुंदर असा हा ठिकाण आहे. तिथे वॉटरफॉल्स तुम्हाला दिसतील आणि त्या वॉटरफॉल्ससाठी कॅब आपल्याला एका स्पॉटला थांबवते आणि त्याच्या पुढे आपल्याला पायीच पोहोचायचं. हे कावेरी नदीपासून पडणारा हा धबधबा आहे आणि खूप सुंदर धबधबा तुम्हाला बघायला दिसतं. तिथं फोटोग्राफर पण आहे, तुम्ही तुमचा फॅमिली ग्रुप फोटोग्राफ पण काढू शकता. लंचसाठी आपल्याला कुठल्याही जवळपासच्या सुंदर साऊथ इंडियन थाळी आम्ही प्रिफर केली. सगळीकडे थांबलं की आम्ही साऊथ इंडियन थाळी घेऊन आम्ही एक जवळपासच्या गार्डनला गेलो. इथे आमची सनसेट पॉइंट आमच्यासाठी थांबलं होतं आणि सनसेट व्ह्यू बघून आम्ही हे घरी गेलो. मग कुर्ग हे हिल स्टेशन असल्यामुळं तुम्हाला दिवसभर वेगवेगळे ठिकाण बघून संध्याकाळी एकदम आरामशीर फॅमिलीसोबत मज्जा करता येईल. तुमची पिकनिक हे तुमच्या फॅमिलीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर आम्ही पोहोचलो आणि एकदम आमच्या फॅमिलीसोबत टाईमपास करत बसलो होतो आणि रात्री आराम करून सकाळी डे 2 साठी तयार होत होतो. तर चला मग डे 2चा व्हिडिओ बघण्यासाठी तयार व्हा. ह्याच्या पुढे आपण कुर्गमध्ये दुसऱ्या दिवशी काय केलं ते आम्हाला तुम्ही बघू शकता. रिव्हर राफ्टिंग आहे त्याच्यात. कुर्गमध्ये रिव्हर राफ्टिंग कुठे करायची ते पण मी नक्कीच सांगेन. धन्यवाद.